नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 95 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं, नमस्कार करायचा आणि त्यांना धन्यवाद द्यायचे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत, मी ते आकर्षित करीत आहे. मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी निरोगी आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे, कारण यात मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये चैतन्यमयी ऊर्जेचा अंश आहे. माझ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि पुन्हा एकदा त्याच नाकपुडीने श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास पुन्हा एकदा सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया.
आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा आणि जे काही विचार येत असतील ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो बंद आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंजते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगायला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड ट्रूली ग्रेटफुल फॉर माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे सात संगत. येस, तुम्ही ज्या संगतीत राहणार तशा तुमच्या सवयी घडतात, तसा तुमचा स्वभाव घडतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या साथसंगतीत वावरतात हे फार महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की तुम्हाला जर काय व्हायचं असेल तर तशा 5 व्यक्तींबरोबर किंवा त्या अशा 5 व्यक्तींबरोबर तुम्ही राहिला तर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही ग्राफ्स करत असता आणि तसं तुमचं आयुष्य घडतं, स्वभाव घडतो, तुमचे विचार तसे घडत असतात. आणि लहानपणापासून जर बघितलं तर ही साथ संगत खरीच महत्त्वाची आहे. आणि इव्हन त्यातही जरी तुमची साथ संगत खराब असली तरी तुमच्यावरती जे काही संस्कार घरातून होत असतील
किंवा आजूबाजूला किंवा तुमच्या वाचनातून तुमच्यावरती काय संस्कार होत असतील ना, तर त्यावेळीही तुम्हाला साथसंगतीचा तसा परिणाम होत नाही. जर वाईट असेल तर वाईट परिणाम होण्यापासून तुम्ही स्वतः वाचू शकता, जर तुमचं स्वतःवरती ते नियंत्रण असेल, ते कंट्रोल असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं जर ते नसेल तर साथसंगत जर वाईट असेल तर वाईट म्हणण्यापेक्षा जशी साथसंगत त्याप्रमाणे तुम्ही तसे घडत जाता. त्यामुळे ती साथसंगत आपली कशी हवी ह्याच्यावरती तुम्ही स्वतः काम करायला पाहिजे आणि ती चांगलीच असायला हवी असं तुम्ही जेव्हा स्वतःशी ठरवलं पाहिजे. काही कारणास्तव ती नसतेही आपल्या आधी कंट्रोलमध्ये, पण जेव्हा तुम्हाला कळतं की आपलं चांगलं कशात आहे तेव्हा तुम्ही त्याच्यावरती काम करा. तुम्ही एकदम आधी तुमच्या तरुण वयात असेल तर नक्कीच याच्यावरती आत्तापासून काम करा. अशा संगतीमध्ये राहा की जेणेकरून तुमचं आयुष्य प्रगल्भ होईल. त्यामुळे याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.